बाळूमामाच्या नावानं चांग बरं महिन्याच्या प्रत्येक अमावस्येला आहे ना बाळूमामाचा कार्यक्रम असतो आणि आम्ही सगळे आवरून ना आज तिथेच चाललोय बरं का। आज अमावस्या आहे आणि महिन्याच्या प्रत्येक अमावस्येला नाही एवढीच गर्दी असते बरं का। आणि यावरून हेच समजतं की बाळूमामावर ना लोकांची किती मनातून श्रद्धा आणि भक्ती आहे बरं का। आणि सुखात जर आपल्याला देव आठवला ना तर दुःखात देवाला बोलवायची गरज पडत नाही बरं का। देव आहे ना स्वतःहून आपली मदत करायला ना नक्की येणार। आणि बाळूमामा पण आपल्या भक्तांना ही शिकवण देतात बरं का। संकट कितीही मोठं असलं ना तरी विश्वास सोडू नका आणि मन स्वच्छ ठेवा, तरच बाळूमामाची कृपा ना खरंच योग्य वेळी पण आपल्याला जाणवते बरं का। लोभ नाही तर प्रेम दया मनात ठेवली पाहिजे बरं का। बाळूमामा प्रत्येक भक्तांना ना एवढंच सांगतात, घाबरू नको, मी तुझ्या पाठीशी आहे। कारण कर्म चांगले असतील ना तर आपल्याला खरंच घाबरायची गरज नाही, कारण त्यावरच आपलं ना पुढचं भविष्य पण निर्भर असतं। त्यानंतर छान अशी आरती संपन्न झाली। आम्ही बाळूमामांचा आशीर्वाद घेतला आणि त्यानंतर बाळूमामांचा ना प्रसाद घेऊन घरी यायला निघालो बरं का। चला सगळ्यांना जय बाळूमामा। पुन्हा भेटू एका नव्या भक्तिमय ब्लॉगमध्ये। तोपर्यंत आपले व्हिडिओ आवडले तर नक्की सबस्क्राईब करा।